खरं तर मी काल याच्यावरती बोलले की लेखकाचं नाव हे गटारातील अर्क असलं पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा महाराष्ट्र आणि त्याला त्या ठिकाणी मनोहर कहानिया लिहून कुठेतरी नासवण्याचा प्रयत्न कोण करतंय, पण ते यशस्वी होणार नाही. लिहायचंच होतं तर पत्राचाळीवरच्या त्या भाडेकरूंबद्दल, ज्यांना फसवलं, ज्यांच्या जमिनी होत्या, ज्यांची घरं होती, ज्या महिलांनी आपली मंगळसूत्र गहाण टाकली, त्यांच्यावरती काय दिवस या नरक्यातल्या नाही गटारातल्या अर्काने आणले, त्याच्याबद्दल लिहिणं गरजेचं होतं. कसं त्या परिवाराला नागवलं गेलं, कशा पद्धतीने त्यांची फसवणूक केली गेली, त्याच्यासाठी 2 पानं मिळाली नाहीत का? मी असं ऐकलंय. आता हे पत्राचाळ तर माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. तिथल्या महिलांचा आकांत मी ऐकलाय. मीच काय, संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलाय. परंतु मी असं ऐकलंय की नवनाथ जेलमध्ये सुद्धा त्यांचे जे आका आहेत उद्धव ठाकरे यांना ते शिव्या देत होते, असं मी ऐकलंय. तर त्याच्याबद्दल पण लिहिलंय का काही 2-4 पानं? नाही का? त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अशा पद्धतीने महाराष्ट्राला गालबोट लागेल, महाराष्ट्राला नावं ठेवायचं काम या माणसाने कायम केलेलं आहे. त्यामुळे आमच्या लेखी मी तुम्हाला म्हटलं, लेखकाचं नाव तेवढं बदलायला हवं होतं. गटारातील अर्क हे नाव अगदी त्याला अप्रोप्रिएट असं आहे.